साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सिद्धेश्वर यात्रेपूर्वी बेस तयार करणार, भक्तासाठी मंदिरासमोरील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण होणार, पालकमंत्र्याचा पुढाकार। त्या रस्त्यासाठी डीपीसीतून 1 कोटी मंजूर। ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर, शहाजहूर दर्ग्यासमोरील रस्त्याची दयनीय अवस्था कोणता नेता दूर करणार? या आव्हानाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दुपारीच प्रतिसाद दिला। गड्डा यात्रेपूर्वी लोकांना चालत येईल असा रस्ता तयार करा, असे आदेश महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना दिले। यात्रेनंतर कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी डीपीसीतून 1 कोटी 5 लाख रुपयाचा निधी जाहीर केला। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विजयकुमार देशमुख यांनी तातडीने मनपा आयुक्तांसोबत चर्चा केली। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांना शनिवारी दुपारी फोन केला। मनपा आयुक्त या रस्त्याचा वक्फ बोर्डासोबत सुरू असलेल्या वादाची माहिती दिली। रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार झाल्याचे सांगितले। यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून या रस्त्यासाठी 1 कोटी 5 लाख रुपयाची तरतूद करण्याची सूचना केली। सायंकाळी पत्रकारांना या निर्णयाची माहिती दिली। सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर शहर जिल्हाच नाही तर संपूर्ण देशभरातलं एक खूप मोठं श्रद्धास्थान। दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूपच मोठी लाखो लोक दर्शनाला येतात अशी यात्रा असते। वर्षानुवर्ष सिद्धेश्वर मंदिराच्या समोरचा रस्ता हा वक्फ बोर्डाशी असणाऱ्या मतभेदामुळे राहिला होता। निम्मा केला, निम्मा राहिला। वक्फ बोर्डाशी नीट चर्चा होऊन त्यांनी आता परवानगी दिली आणि आता तो 14 जानेवारीच्या आधी पूर्ण करायची सूचना केली की ज्याला मोटरेबल म्हणतो, म्हणजे वाहतुकीस योग्य रस्ता त्यांनी महानगरपालिकेच्या खर्चातून उद्याच करायला सुरुवात करावी आणि 14 जानेवारी नाही 12-13 जानेवारीपर्यंत पूर्ण करावा। आणि जशी 14 जानेवारीची मकर संक्रांतीची यात्रा संपेल, ती यात्रा संपल्या जिल्हा नियोजनमधून 1 कोटी रुपये मी लगेच देतो। लगेच कलेक्टरांना मी सूचना केल्या आहेत आणि अर्धा रस्ता जसा सिमेंट कॉन्क्रीटचा झाला आहे तसाच अर्धा रस्ता उरलेला सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा होईल। सिद्धेश्वराची ही प्रार्थना करण्यामध्ये, सिद्धेश्वराची ही पूजा करण्यामध्ये मला यश मिळालं, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो।